प्रिय नेहा, हे माझे तुला लिहिलेले शेवटचे पत्र आहे. तुझ्या मनात माझी कोणती प्रतिमा आहे हे मला माहित नाही आणि ती कशी असावी यावरही मी जोर देत नाही, पण माझे विचार तुला समजावे म्हणून हे पत्र लिहित आहे. तुझ्या बाबांच्या आधी माझ्या आयुष्यात तो आला. आम्ही दोघेही चार्टर्ड अकाउंटन्सीच्या वर्गात होतो. त्याच्यासोबत मला नेहमीच एक सुंदर सुरक्षिततेची भावना वाटायची. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर विचारांची देवाणघेवाण करायचो. तासनतास बोलत बसायचो आणि कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र सहभागी व्हायचो. सर्व काही परिपूर्ण वाटत होते आणि आम्ही आमच्या भविष्याबद्दलही बोलत होतो. पण जातीच्या फरकामुळे आप्पा विरोधात होते आणि आमच्या योजना स्थगित कराव्या लागल्या. शिक्षण सुरू असल्याने आम्हाला पुढे काय करावे हे ठाऊक नव्हते. त्याने मला माझ्या कुटुंबाला आमच्याबद्दल सांगण्याचा सुचवले. मला धाडस नव्हते, पण गरज पडल्यावर मी ते जमा करेन असे ठरवले. माझ्या सीए कोर्सच्या दुसऱ्या सेमेस्टरमध्ये मी एका ऑफिसमध्ये पार्ट टाइम काम करायला सुरुवात केली, जिथे तुझा बाबा माझ्या बॉसचा मुलगा म्हणून जॉईन झाला. त्याच्या पदावर असूनही तो नेहमीच विनम्र, जमीनदार आणि मैत्रीपूर्ण होता. तो लवकरच ऑफिसमध्ये लोकप्रिय झाला आणि आम्ही काही महिने एकाच प्रोजेक्टवर काम केले. आमचे व्यावसायिक संबंध जवळीक आले, पण मी कधीही त्याला जीवनसाथी म्हणून कल्पनाही केली नव्हती. पहिली वर्षे सुखकर गेली. अप्पानी माझ्या लग्न करण्याच्या विषयावर आईशी चर्चा केली. आईने माझ्याशी चर्चा केली आणि मी सीएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला सांगितले. अप्पांशी खुलेपणाने बोलणे माझ्यासाठी अशक्य होते, त्यामुळे सर्व चर्चा आईच्या माध्यमातूनच होत होती. मला इतक्या लवकर गोष्टींना टोकाला जाण्याची अपेक्षा नव्हती. एक दिवस ऑफिसला जात असताना आईने मला सांगितले की एक प्रस्ताव आला आहे आणि दुसऱ्या दिवशी मुलाचे कुटुंब आपल्याकडे भेटीला येणार आहे. धक्का बसला. मुलगा माझ्या ऑफिसमधला माझा बॉसचा मुलगा होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आईला सर्व काही सांगितले. ती घाबरली आणि काय करावे हे तिला कळत नव्हते. संभ्रमात ती बसली. आप्पाला कसे सांगायचे ते शोधण्याचा प्रयत्न करत होती. मला तिचे साथ द्यावी लागली. शांत झाल्यानंतर तिने मला ऑफिसला जाण्यास सांगितले आणि ती आप्पासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल असे म्हणाली. निघताना मी धीर जमवला आणि आईला स्थळ नाकायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अप्पा माझ्याकडे आले. मला प्रचंड अस्वस्थ वाटले. अप्पानी थेट विचारले, तू काय ठरवले आहे? मी प्रस्ताव नाकारण्यास सांगितले. अप्पानी का असे विचारले आणि माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. आई आणि अप्पा दोघेही माझे सांत्वन करू लागले. सर्व काही अप्पाच्या प्रतिक्रियेवर अवलंबून होते. अप्पा काय निर्णय घेतील याची मला भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरात शिरले तेव्हा घर असामान्यपणे शांत होते. फक्त आई होती. तिने डोके हलवले, नाहीचा इशारा केला. सर्व संपले. माझ्या पायांनी सर्व ताकद सोडली. आता काय होईल? काही वेळानंतर अप्पा घरी आले आणि मला आपल्यासमोर उभे राहण्यास सांगितले. माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते. त्याने मला पाहिले आणि विचारले, तो तुझी काळजी कशी घेईल? नोकरी नाही, फक्त अभ्यास. तो आपल्या जातीचा नाही, त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या भेटीची तयारी कर आणि याची चर्चा कोणाशीही करू नकोस. मी ते सहन करणार नाही. मला पूर्णपणे असहाय वाटले. सर्व काही आता तुझ्या बापाच्या हातात होते. दुसऱ्या दिवशी औपचारिकता पूर्ण झाली. सर्व काही तुझ्या बापाच्या काय म्हणेल यावर अवलंबून होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला भीती वाटत होती. पण जर मी गेलो नाही तर त्याच्याशी कसे बोलणार? मी माझी इच्छाशक्ती जमवली आणि गेलो. तुझ्या बापाने आम्हाला दोघांनाही पुन्हा बोलावले. पुन्हा एकदा मी अस्वस्थ स्थितीत होतो. मी पुन्हा त्याला कॉलेजमध्ये भेटले. तो म्हणाला, जर तू थोडे धाडस दाखवले तर सर्व काही शेवटी ठीक होईल. अशा गोष्टी आजकाल होतात. मी तुझ्यासोबत आहे. तो मला अप्पाला पटवून देण्यासाठी सांगत होता, पण आमच्या नातेसंबंधाला सर्वांची मान्यता मिळणे आवश्यक होते आणि अशक्य वाटत होते. मग माझ्या यातनांचा दिवस आला. मी तुझ्या बाबांशी लग्न केले. एका प्रिय मित्रासारखी त्याने मला साथ दिली. आमच्या पहिल्या रात्री त्याने विचारले की मला त्याच्या सोबत परत जायचे आहे का? मी तुझ्या बाबांना म्हणाले, तू आता माझा नवरा आहेस आणि मी तुझ्यासोबत पुढील आयुष्य घालवणार आहे. मी तुझ्या बाबांना विचारले की ते सर्व काही माहीत असतानाही का माझ्याशी लग्न करण्यास का झाले? त्यांनी सांगितले, जर मी नाकारले असते तर काय फरक पडला असता? मला सुरुवातीपासूनच सर्व काही माहीत होते, त्यामुळे तुला दोषी वाटून घेऊ नकोस. जर मी नाकारले असते आणि तू दुसऱ्याशी लग्न केले असते तर तिनं जीव उद्ध्वस्त झाले असते. जर तू त्याच्याकडे जायचे ठरवले तर मी तुला थांबणार नाही, पण जाण्यापूर्वी मला सांग.
मला असे करण्याचे धाडस नव्हते. मी तुझ्या बाबांना निश्चयाने स्वीकारले. तू जन्मलीस, शिक्षण घेतलेस, लग्न केलेस आणि आई झालीस. तुला आनंदी पाहून माझे जीवन पूर्ण झाले. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर तुझ्या बाबांनी मला पुन्हा धाडस दिले. त्याने विचारले की मी त्याच्याकडे जायचे का, असे म्हणत की मी अजूनही जाऊ शकते. दरम्यान आई आणि आप्पा यांचे निधन झाले. मी हे सर्व तुला सांगितले, पण तू तयार नव्हतीस. तुझ्या आप्पाच्या विरोधामुळे मी आगीच्या चाचणीतून गेले आणि आता तुझा निषेध सहन करू शकत नाही. मी दुसऱ्या आगीच्या चाचणीतून जाऊ इच्छित नाही. या क्षणी मला वाटते की देव माझ्यावर दया करेल. प्रिय नेहा, मी आता एकांत आणि विचारांच्या जागेवरून तुला लिहित आहे. तुझे बाबा जाऊन सुद्धा काही वर्ष उलटली आहेत आणि मी एकटी राहते आहे हेही तुला ठाऊक आहे. तू परदेशात काम करते आहेस आणि अंतरामुळे मला अधिकच एकटे वाटते आहे. नुकत्याच आमच्या खोलीची साफसफाई करताना मला तुझ्या बाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात लिहिलेले एक डायरी सापडली. ते वाचताना मला कळाले की त्यांना आपल्या आजाराची जाणीव होती आणि त्यांना माहीत होते की त्याचे दिवस संपत आहेत. बाबांनी आपल्या डायरीत लिहिले आहे की त्याच्या मृत्यूनंतर मी माझ्या जुना प्रियकरकडे परत जावे, कारण तू परदेशात आहेस आणि त्याच्याशिवाय माझे जीवन शांत होईल. त्याला हेही माहीत होते की माझा जुना प्रियकर अविवाहित आहे आणि त्याच्या लिखाणात त्याच्या प्रकर्षाने असलेलं प्रेम आणि समजूत दिसून येते. तुझ्या बाबांनी हा निर्णय पूर्णपणे माझ्यावर सोडला. त्याने आपल्या शेवटच्या दिवसांमध्येही आपले खरे प्रेम दाखवले. मनःपूर्वक विचार केल्यानंतर मी माझ्या जुना प्रियकरासोबत राहायचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुझ्या बाबांच्या सोबत घालवलेल्या माझ्या आयुष्यापासून दूर जाणारा नाही, तर माझ्या मनात नेहमीच जवळ असलेल्या माझ्या भूतकाळाच्या एका भागात परत येणारा आहे. मला आशा आहे की तुला माझा निर्णय समजेल. हे पाऊल उचलताना मला द्विधा मनस्थिती जाणवते. तुझ्या बाबांच्या निधनाचे दुःख, एकदा अनुभवलेल्या प्रेमाची आठवण आणि भविष्यासाठीची आशा घेऊन मी एक नवीन सुरुवात करत आहे. मला माहीत आहे या ही वेळेस हे तुला मान्य नाही, म्हणून तुला हे शेवटचे पत्र. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया शेअर करा आणि लाईक नक्की करा. आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा.